महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या लिखित जे संविधान आहे, आपली राज्यघटना आहे देशाची, त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे की प्रत्येक भारतीयाला सुयोग्य आरोग्यासहित जगण्याचा त्याचा संविधानिक अधिकार आहे। हा अधिकार मूलभूत अधिकार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची व्याख्या ही संविधानामध्ये नमूद केलेली आहे। मात्र उरण तालुक्यामध्ये असा काही विषय चालू आहे त्याच्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला बाधा पोहोचत आहे। त्या संदर्भात उरण सामाजिक संस्था आहे, त्याचे सरचिटणीस संतोषजी आपल्यासोबत आहेत। संतोषजी, मला सांगा एक्झॅक्टली विषय काय आहे, कारण की उरणमध्ये तर प्रॉब्लेम आहेच, त्याच्यासोबत बाजूला जो सभोवताल परिसर पनवेल महानगरपालिकेचा परिसर असू दे किंवा नवी मुंबई महानगरपालिकेचा परिसर असू दे, तिथल्याही नागरिकांना त्या संदर्भात त्रास होत आहे। आज तुमच्या निवेदनामध्ये मी वाचलेलं आहे। एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे हे जरा खोलून सांगावं आणि तुमची मागणी काय आहे। आज अतिशय चांगल्या ठिकाणी आपण हा इंटरव्ह्यू घेत आहात। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये आपल्याला सर्व अधिकार दिलेले आहेत, म्हणजे प्रत्येक माणसाला जगण्याचं उत्तम आरोग्य, उत्तम पर्यावरण आणि प्रदूषणमुक्त पर्यावरण अशा पद्धतीचं राखण्याची जबाबदारी विविध प्रशासनांना दिलेली आहे आणि त्यांनी आपापल्या कर्तव्याचं पालन केलं पाहिजे। आणि नसेल करत तर प्रत्येक माणसाला त्याच्यावरती आवाज उठवण्याचा आणि न्याय मागण्याचा अधिकार घटनेने आपल्याला दिलेला आहे। आपण आज पाहतो तर या एकंदरीत विकासाच्या संकल्पना ज्या मांडल्या जातात त्याला विरोध कोणाचाही असण्याचं काही कारण नाही, परंतु आपण पाहिलं तर उरण आणि पनवेलचा मध्य भाग जो आहे, ज्याला आपण पाडेघर गव्हाण हा भाग आपण विचारात घेतला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात क्वारीचं उत्खनन चालू आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी डंपरची वाहतूक चालू आहे। आणि आपण म्हणतो की आज उरण आणि पनवेल हा भाग एक मुंबईचं उपनगर झालेलं आहे। ज्यावेळेला MTHL सुरू झालं त्या दिवसापासून मुंबईचं उपनगर झालं हे सामान्य माणसालाही कळायला लागलं। अर्थात हे 2-3 वर्षापूर्वीच हे निर्णय झालेले आहेत, MMRDAचं क्षेत्र वाढलेलं आहे आणि आपण मुंबईवरून ज्या वेळेला उरणमध्ये एंट्री करतो किंवा पनवेलमध्ये आपण येतो त्यावेळेला प्रचंड आपल्याला धुकं या ठिकाणी दाटलेलं दिसतं। ते धुकं हे धुळीचं धुकं आहे आणि त्याचं कारण म्हणजे जे लोक क्वारी या ठिकाणी चालवतात त्यांनी ज्या पद्धतीने उपाययोजना करायला पाहिजेत, त्यांनी स्प्रिंकलर सिस्टीम लावायला पाहिजे की पाण्याची फवारणी व्हायला पाहिजे किंवा त्याला आच्छादलं पाहिजे की जेणेकरून त्याचा कुठल्याही प्रकारचा त्रास जनतेला होणार नाही। पण आपण जर पाहिलं तर आपण पनवेल सोडल्यानंतर उरणकडे ज्यावेळेला जातो किंवा नवी मुंबईकडे वळतो, तो मुख्य भाग जो आहे ज्या ठिकाणी आज देशातले सगळीच लोक त्या ठिकाणून ये जा करतायत, आज पुणे असेल, गोवा असेल, त्या प्रत्येकाला मुंबईकडे जायचंय तर तुम्हाला अटल सेतूवरूनच जाणं हे सोयीचं वाटतंय आणि त्याच ठिकाणी संपूर्ण धुक्याचं वातावरण दिसतं, धुळीचं वातावरण दिसतं। ते धुळीकण एवढे सूक्ष्म आहेत की आज ते माणसाच्या ज्या वेळेला श्वसनक्रियेमधून आतमध्ये जातात त्यावेळेला लंग्समध्ये अडकून बसतात आणि हा खोकला जो आहे तो किमान 1 ते 1.5 महिना जात नाहीये आणि प्रचंड त्रास होतोय प्रत्येक माणसाला आणि त्याचा विचार कुठलीही यंत्रणा करताना दिसत नाही। प्रामुख्याने या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे त्याच्यासाठी पनवेलचे अधिकारी वेगळे आहेत, नवी मुंबईचे अधिकारी वेगळे आहेत, उरणचे अधिकारी वेगळे आहेत। आपण बघितलं तर रायगड भवनला 6वा मजला आणि 7वा मजला एवढं मोठं त्यांचं कार्यालय आहे आणि त्याच्यामध्ये अधिकार सुद्धा त्यांना फार मोठे दिलेले आहेत, पण हे अधिकारी खरोखर त्यांच्या खुर्चीतून उठून त्या ठिकाणी जातात का हा प्रश्न आहे। आज या ठिकाणी जीव घेणा प्रकार या ठिकाणी घडतोय आणि कोणी याकडे ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे त्या पद्धतीने लक्ष देत नाही आणि मग या सगळ्या गोष्टींवरती कुठेतरी आवाज उठवला गेला पाहिजे आणि म्हणून उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज सिम्बॉलिक आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं, त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष उभे राहिलो, आम्ही घोषणा दिल्या की आम्हाला चांगलं जीवन जगण्यासाठी चांगलं पर्यावरण पाहिजे, चांगलं वातावरण पाहिजे, अशा मागण्या आम्ही त्या ठिकाणी आंदोलन ज्या पद्धतीने अपेक्षित आहे त्या पद्धतीने आम्ही त्या घोषणा देऊन आम्ही ते केलेले आहेत। संतोषजी, मला सांगा की हे जे क्वारी चालवतात किंवा जे काही व्यवसाय करतात ते खूप पॉवरफुल लोक असतात, त्यांचे शासनाची सुद्धा लागेबांधे असतात, मग असं सर्व असताना तुम्ही ही लढाई लढत आहात, तुम्हाला वाटत नाही की तुमच्यावर सुद्धा ह्याच्यामध्ये हल्ला होऊ शकतो किंवा तुमच्या कुटुंबावरती ते लोक हल्ला करू शकतात? आपण आता या सगळ्या महामानवांकडे बघितलं तर त्यांनी आयुष्य झिजवलंय समाजासाठी, इव्हन आपल्या स्वातंत्र्यासाठी। आपण तर फार असं कणभर असं त्यातला एक भाग आपण हाताळतोय आणि मरणासाठी न घाबरणारी माणसंच हे सगळं करू शकतात। त्यामुळे मरण हे केव्हाही येऊ शकतं, माणसं कशीही मरतात। आपण चांगलं काम करताना मेलो तर आनंद वाटेल। याच्यामध्ये महत्त्वाचा भाग जो आहे
जे कोणी मोठी माणसं आहेत क्वारी चालवणारे, हे समाजाचे नेते आहेत। मला तर यांना विनंती करण्यापेक्षा त्यांनी स्वतःहून समजून घेतलं पाहिजे की आपण समाजाचे नेते आहोत, समाज आपल्याला फार आदर सत्कार करतोय, सन्मान देतोय, त्याप्रमाणे फक्त पैसा कमवणं हा आपला उद्देश त्यांनी ठेवू नये। या समाजाचं संपूर्ण रक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा त्यांची आहे। मला पुढचा एक भाग आणखीन सांगायचं, हे सगळे जे अधिकचा पैसा कमवतात ते अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, राजकीय नेते असतील, हे सगळे परदेशात जातात, पण परदेशातून काय शिकतात? फक्त भटकंती करून येतात। त्या ठिकाणची जी काही एकंदरीत जे नियोजनबद्ध काम आहे, त्या ठिकाणी प्रत्येक जीवाला किती महत्त्व दिलेलं आहे। एखादा अपघात झाला किंवा एखाद्या अशा चुकीच्या गोष्टीमुळे एखादी कृती घडली आणि एखाद्याचा जीव गेला, तर त्या ठिकाणी देशातल्या सगळ्या यंत्रणा एकत्र येतात आणि कोणती चूक झाली आहे सूक्ष्म ती शोधून काढतात। इथे तर राजरोसपणे सगळ्याच चुका होताना दिसत आहेत, कोणीही या ठिकाणी लक्ष देत नाही। त्यामुळे तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे जीवाला धोका निश्चित आहे, पण तुम्ही अपघाताचा विषय काढला की अपघात तिथे झाले, कोणा जीव गेलाय का या सर्व गोष्टींमुळे? अनेकांचे जीव गेलेले आहे। 2017ला आम्ही मुंबई हायकोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केलेली आहे। त्या जनहित याचिका ज्यांच्याकडे सादर झाली ते सन्माननीय अतिशय अभ्यासू असे न्यायाधीश सन्माननीय अभय ओक साहेबांकडे पहिली आमची हेअरिंग होती। त्या दिवशी त्यांनी पहिल्या हेअरिंगमध्येच ज्या पद्धतीने याचिकेबद्दल सन्मान ठेवला पाहिजे तो ठेवलेला, आणि ते म्हणाले की ऑथेंटिक डॉक्युमेंट्स आणि ऑथेंटिक फोटोग्राफ्स अशा पद्धतीची याचिका खऱ्या अर्थाने यायला पाहिजे, अशा पद्धतीचा उल्लेख करून सगळ्या यंत्रणांना 1 महिन्याच्या ॲफिडेव्हिट सादर करायला सांगितलं होतं। आणि या सगळ्याच गोष्टी आहेत त्यामध्ये। अपघातामध्ये किमान 2012 पासून आतापर्यंत 1000 पेक्षा अधिक तरुण आणि कुटुंबाचा खऱ्या अर्थाने आधारस्तंभ असलेले माणसं मृत्युमुखी पडलेत आणि जायबंदी झालेले आहेत। आणि आपण पाहिलं तर आज उरणकडून पनवेलकडून मुंबईकडे जाताना एक ट्रॅक, तर 3 ट्रॅक आहेत, त्यातला एक ट्रॅक जो आहे तो पूर्ण माती आणि खडीने भरलेला आहे। म्हणजे आपले बाईक स्वार जे आहेत ते कुठल्या तरी कुटुंबाला आधार देणारे आर्थिक स्रोत आहेत, आणि ते त्या ठिकाणी बाईक चालवतात त्यावेळेला कोणत्याही क्षणी त्यांची बाईक जी आहे ती त्या ठिकाणी घसरून पडू शकते। आपल्याला एक गोष्ट आणखीन एक सांगतो की हा राष्ट्रीय महामार्ग जो आहे तो आपल्या पळसप्यापासून ते JNPT पर्यंत NHAI, सिडको आणि JNPT यांच्या जॉईंट व्हेंचरनी बनवलेलं आहे। त्यामुळे यांची नैतिक जबाबदारी आहे, ज्या कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिले त्यांनी हे स्वच्छ केलं पाहिजे। नुसतं मुंबईमध्ये फक्त पाण्याची फवारणी करून चालणार नाही, तर या ठिकाणी सुद्धा मुंबईचा नागरिक इकडे येतो, इथला माणूस तिकडे जातो, हा माणूस आहे आणि त्याचं जीवाचं रक्षण केलं पाहिजे। तुम्ही पाण्याची फवारणी नका करू, पण निदान ती खडी आणि माती ही वेळच्या वेळी काढली पाहिजे, अन्यथा अनेकांचे जीव जाऊ शकतात। संजयजी, मला सांगा, शेवटचा माझा प्रश्न, तुम्ही जनतेला काय आवाहन करा? कारण की हा जो प्रॉब्लेम आहे तो जरी पाडेघर गावांमध्ये असेल तरी पण त्याचं जे धाकता आहे त्याचा जो प्रॉब्लेम आहे, जे दुष्परिणाम आहे, जो उरण तो संबंधित भाग पनवेल महानगरपालिका क्षेत्र आणि नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र या सर्व ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना होत आहे, तर तुम्ही नागरिकांना तुमच्या या लढ्यामध्ये सामील होण्यासाठी काय आवाहन कराल? एकतर मुद्दा आपण सांगितला तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण आपण जर सकाळी 6 ते 8च्या दरम्यान जर आपण त्या परिसरामध्ये गेलो तर आपण जिथे आता एअरपोर्टचं काम चालू आहे त्या ब्रिजवरती जर उभं राहिलो तर आपल्याला पनवेलचा परिसर, उरणचा परिसर आणि नवी मुंबईचा परिसर हा संपूर्ण आपल्याला धुक्याने आच्छादलेला दिसेल, ती धूळ आहे। आणि त्यामुळे आज की नाही फक्त आपण की नाही स्वयंकेंद्रित जीवन जे जगतोय तिथून थोडंसं आपल्या कक्षा सुद्धा वाढवल्या पाहिजेत, आणि बाबासाहेबांनी जी दृष्टी आपल्याला दिलेली आहे, अधिकार दिलेले आहेत, त्याप्रमाणे प्रत्येकाने संवेदनशील झालं पाहिजे, जागृत झालं पाहिजे आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी आणि समाजाच्या रक्षणासाठी, पर्यायाने राष्ट्राच्या रक्षणासाठी आपण सतर्क झालो पाहिजे। आणि जे लोकप्रतिनिधी या ठिकाणी जे काय वेगवेगळ्या क्षेत्रातले, अगदी ग्रामपंचायत पासून मी म्हणेन खासदारकीपर्यंत जे लढवणारे, निवडणुका लढवणारे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आपण जाब विचारला पाहिजे की तुम्ही नक्की काय करताय। हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलेले आहेत, आमचे विश्वस्त म्हणून त्या ठिकाणी पाठवलेले आहेत, तर तुमची ही नैतिक जबाबदारी आहे। तुम्ही ज्यावेळेला उभं राहण्याचा विचार करता त्यावेळेला हे प्रश्न सोडवणार असाल तर उभे राहा। हे जागृतपणे आता या सर्व संघटनांनी, मंडळांनी आणि व्यक्तीने सुद्धा, मग ती स्त्री असेल, पुरुष असेल, विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, या सगळ्यांनी आता जाणीवपूर्वक एक जबाबदार नागरिक म्हणून भविष्यात आपल्याला आणि पुढच्या पिढ्यांना त्रास होऊ नये म्हणून हे प्रश्न विचारले पाहिजेत। आणि अशा एकंदरीत या प्रवाहामध्ये जे कोणी जागृती आणतात, आमची उरण सामाजिक संस्था एकटीच जागृती आणते अशातला काही भाग नाही, असा दावाही नाही आमचा। अनेक संघटना काम करतायत, अशा सर्व संघटनांनी एकत्र यावं। तुमच्यासारखे पत्रकार आणि वेगवेगळे रिपोर्टर्स जे आहेत ते चांगलं काम करणारे सुद्धा मंडळी आहेत, अशा सगळ्यांनी मिळून ही चळवळ आपण उभी केली पाहिजे। उद्याचं हे महामुंबई क्षेत्र आहे,
ते आतापासून आपण त्याला जर एक चांगला पायंडा पाडला तर भविष्यात चांगल्या पद्धतीने जीवन जगता येईल. तर माझा अजून एक प्रश्न आहे की आपण निवेदन, लेखी निवेदन ह्या सर्व गोष्टी थांबवण्यासाठी कुठे कुठे दिलेलं आहे आणि त्यांच्याकडून काय तुम्हाला रिस्पॉन्स प्राप्त झालेला आहे? खरं सांगायचं तर अजूनपर्यंत कोणाचंही त्याच्यावर रिप्लाय आलेला नाही, कोणाकोणाकडे? परंतु MPCBच्या दोन्ही म्हणजे उरण आणि पनवेल या दोन्ही अधिकाऱ्यांकडे दिलेले आहे, पोलीस यंत्रणांकडे दिलेलं आहे. त्याच्यानंतर पोलीस महासंचालक ट्रॅफिक मुंबईला बसतात, त्यांनाही हे निवेदन आपण दिलेलं आहे. अपेक्षा आहे की ते निवेदन पाहिल्यानंतर त्यांनी एक जबाबदार अधिकारी म्हणून त्यांनी त्यांचे कर्तव्याचं जर अंमलबजावणी करायचं ठरवलं तर हे सगळंच्या सगळं निश्चितच बंद होईल आणि मग क्वारी असेल, रस्त्यावरची धूळ असेल, या सगळ्यांना उपाययोजना कराव्या लागतील. पण आपण ज्या टॅक्समधून जनतेच्या मिळणारा पैसा आहे त्याच्यातून आपण वेतन घेतो याची जाणीव, आपल्या कुटुंबासाठी तो पैसा वापरतो ह्या अधिकाऱ्यांना त्याची जाणीव असली आणि त्यांना कर्तव्याचं पालन करण्याची त्यांची जर इच्छा असेल तर निश्चितच यावरती चाप बसेल आणि जनतेला चांगल्या पद्धतीचं आरोग्यदायी जीवन जगता येईल. धन्यवाद पवार साहेब. तर अशा प्रकारे उरण सामाजिक संस्थेचे पवार संतोषजी पवार जे आहेत त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे. पाडेघर गव्हाण या ठिकाणी जे क्वारी चालू आहे त्याच्यामुळे त्याच्या क्वारीमधून होणारी वाहतूक जी आहे त्याच्यामुळे तिथल्या स्थानिक नागरिकांना, त्याचप्रकारे सभोवताल ज्या पनवेल महानगरपालिका आहे आणि नवी मुंबई महानगरपालिका आहे येथील सुद्धा नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणावर धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. थोडक्यात हे वायू प्रदूषण आहे आणि त्याप्रमाणे उरण सामाजिक संस्थेने पुढाकार घेतलेला आहे की हा जो धुळीचा जो वायू प्रदूषण आहे ते थांबलं पाहिजे लवकर लवकर, कारण की याच्यामुळे नागरिकांना या धुळीकणामुळे आणि याच्यामुळे होणाऱ्या वाहतुकीमुळे क्वारीच्या तिथल्या नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे. सुमारे 1000 जास्त नागरिकांनी जे आधारस्तंभ होते कुटुंबाचे त्यांनी आपला जीव गमावलेला आहे. वाहतूक व्यवस्था व्यवस्थित नाहीये, त्याचप्रमाणे वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या त्रासामुळे लोकांच्या आरोग्याला बाधा पोहोचत आहे. तर कुठेतरी हे वायू प्रदूषण थांबलं पाहिजे, ही चुकीच्या पद्धतीची वाहतूक थांबली पाहिजे असा कुठेतरी जो उद्देश आहे या उरण सामाजिक संस्थेचा आहे. त्या संतोषजी पवार यांनी सांगितले की आमची संस्था जर काम करतच आहे, परंतु नागरिकांनीही, सामान्य नागरिकांनीही, विविध सामाजिक मंडळांनी, विविध संस्थांनी सुद्धा, त्याचप्रकारे लोकप्रतिनिधी यांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेऊन या चळवळीला पाठबळ दिलं पाहिजे. ही गोष्ट थांबली पाहिजे जी कायद्याच्या आडून बेकायदेशीर पद्धतीने सुरू आहे. तर बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर आज आपण महामानवांच्या पुतळ्यासमोर आज त्यांची मुलाखत घेतलेली आहे. तर येणाऱ्या दिवसामध्ये अशी अपेक्षा करूया की हे जे जाड्या कातडीचे, गेंड्याच्या कातडीचे जे शासकीय अधिकारी आहेत त्यांचे किमान डोळे उघडतील आणि ही काही चुकीची होणारी वाहतूक आहे त्या क्वारीमुळे होणारं वायू प्रदूषण आहे त्याला कुठेतरी नियंत्रण होईल, कुठेतरी ते थांबेल. धन्यवाद.